कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कसं जमलं? आमचं लव्ह मॅरेज. आत्याचाच मुलगा आहे माझ्या. मग आत्या कुठे असायची? आत्या सासवडलाच असायची, पण येणं जाणं असायचं कोणाचं? त्यांचं, मिस्टरांचं, आणि सगळ्यांचं. तुम्ही कुठे जायचं? आत्याकडे? नाही, आत्या यायची ना आमच्याकडे. तुमच्याकडे यायची? हो, आमच्या गावची यात्रा खूप मोठी असते, मग यात्रेला वगैरे यायचे ते. मग झालं काय? म्हणजे मला ते आधीपासूनच आवडत होते. मी फक्त वाटच पाहत होते कधी विचारता येते. हो, का आवडत होते ते? नाही, छान आहेत ते दिसायला. आणि म्हणजे पहिल्यांदा 2 वर्ष ते पोलीस भरतीला फेल झालेले. त्यानंतर मग मला विचारलं तर मला वडील नाही आहेत, म्हणजे आमचं सगळं चुलतेच करतात आणि लहान 2 बहिणी आहेत. त्यांनी मला विचारल्यानंतर मी म्हटलं जर माझे चुलते नाही म्हटले तर मग नाही करायचं, म्हणजे काहीच. कारण मग मी चुकीचं वागले तर आणखीन 2 बहिणी आहेत आणि वडील नाही आहे त्यात, म्हणजे चुलते सगळं करतात, मग उगाच चुकीचं पाऊल नको ना. घरचे जरी असले म्हणजे सगळ्यांच्या होकारानेच लग्न पण करायचं. आधी होकार देताना दोघांनीच नाही दिला नाही, ना? मी असं कन्फर्म सांगितलंच नव्हतं. अरे काय कन्फर्म नव्हतं सांगितलं? फक्त आवडत होते, पण ठीक आहे जर घरचे नाही म्हटले तर ठीक आहे नाही करायचं असं असं ठरलं. ठरवलं होतं? हो. मग प्रेम काय म्हणतात ते? हे पोलीस भरतीला उभे राहिले, मग पास झाल्यानंतर ना त्यांच्या वडिलांना सांगितलं. मग त्यांच्या वडिलांनी घरी विचारलं आणि मग ते पोलीस भरती पूर्ण ट्रेनिंग करून आल्यानंतर ना चुलते हा बोलले आणि मग लग्न झालं. पण ते आता सध्या कुठे असतात? ते पायधुनीला असतात. कसा आहे स्वभाव त्यांचा? एकदम शांत, ते पण शांत? खूप सगळे म्हणजे सगळं मीच बोलते, ते आपले फक्त ऐकायचं काम करतात. तिकडे फक्त बोलणारेच मैत्रिणी आहे. ते बाहेर बोलतात ना. हो का? घरचे होम मिस्टर आम्ही, बाहेर ते त्यांचं राज्य, घरात आमचं. तसे येत असतील ना घरी? नाही, येतात. म्हणजे जीव मुठीत धरून येत असतात का? नाही. नाही ना. आपलं माहेर? माझं माहेर गुजरातला आणि मी आहे महाराष्ट्रीयन. बरं. पण माझे वडील तिथे बडोद्याला पोलीस भरती झाले होते, त्यामुळे आमचं बालपण, माझा जन्म वगैरे तिकडेच झाला गुजरातला. आणि गाव आमचं दोघांचं नवरा बायकोचं गाव आमचं श्रीवर्धन तालुक्यामध्ये आहे. कुठलं? श्रीवर्धन तालुका आणि डाणगूर सासर आहे आणि वाकळघर हे माझं माहेरचं गाव आहे. बरं. आणि हे आमचे तिकडे मित्राकडे म्हणजे आमचे नातेवाईक आहेत तिथे आले होते. कुठे? गुजरातला. गुजरातला गरबा बघायला. गरबा बघायला? मुंबईत गरबे नव्हते, इकडे गुजरातला आले होते. असं गुजरातचं फेमस असतो ना गरबा, त्यामुळे ते असं बाबा एखाद वर्ष बघूया, त्यामुळे 1 वर्ष आले होते तिथे. मग तुम्ही काय करत होता? गरबा खेळत होती आणि त्यांनी मला तिथे पाहिलं आणि तेव्हापासून ते दांडिया तिथे त्यांची खेळतात. दांडी उडाली. तर ते कुठल्या पोलीस स्टेशनला आहे? ते ट्रॅफिक मध्ये आहेत, वरळीला मेन कंट्रोल मध्ये आहेत. बरं. ऑफिस मध्ये. किती वर्ष झाली लग्नाला? 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. 18 वर्षापूर्वीचा तो गरबा तुमच्या आजही अजूनही नजरेत चाललाय. आहे, हो की नाही? हो. मग तिथेच प्रपोज केलं त्यांनी? हा नाही, तिथे आधी बघितलं, मग नंतर विचारपूस तपास केली का बाबा ही कोणाची मुलगी आहे. मग आमचं गाव दोघांचं बाजूबाजूलाच आहे ना. नाही, बाजूबाजूला आहे म्हणून ते तिकडे आले होते का गरबा बघायला? काय माहिती. नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.